अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला गाणगापूर इथे जी कोणाची बाधा असेल, हे गाणगापूरमध्ये इथंच काबर बाहेर येत असते किंवा त्याचं निवारण तिथंच काबर होतं. अक्कलकोटमध्ये होत नाही, पिठापूर असेल, कुरवपूर असेल, नरसोबाची वाडी असेल, कुठे या गोष्टी होत नाही. मग गाणगापूरमध्ये का बरं होतं याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती. मन आस्था पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचैत्र, त्या युक्तीप्रमाणे येणाऱ्या 20 एप्रिल पासून ते 26 एप्रिल पर्यंत सर्वांनी गुरुचैत्र पारायण घरी करावं. मंदिरामध्ये करा, मठामध्ये करा किंवा औदुंबराच्या झाडाखाली गुरुचैत्र पारायण करावं. तुमचं मन प्रसन्न होऊन जाईल. गुरुचैत्र पारायण करण्याची खूप ताकद आहे. प्रत्येकाने गुरुचैत्र पारायण करावं. महिला असेल त्यांनी दिंडोरीपणे गुरुचैत्र पारायण वाचावं. पुरुषांनी मोठं गुरुचैत्र पारायण करू शकता. मग खूप जणांचा प्रश्न होता. एक सेविकरी ताई होत्या, दादा ते म्हणत होते की दादा, आम्ही गाणगापूरमध्ये गेलो पहिल्यांदा आयुष्यात एकदा तरी गाणगापूर इथे संगमावर गुरुचैत्र पारायण करायचं. त्यांनी हा व्हिडिओ बघितला आणि ते गाणगापूरमध्ये गेले. गाणगापूरमध्ये गेल्यानंतर त्यांनी सगळ्यात पहिले संगमावर स्नान केलं. गाणगापूरमध्ये सगळ्यात पहिले गेल्यानंतर संगमावर स्नान करायचं. गुरुचैत्रामध्ये पण वर्णन आहे. जेव्हा नरसिंह सरस्वती स्वामी महाराज होते, अजून पण आहेत, ते पहिले सांगायचे की तुम्ही सगळ्यात पहिले संगमावर जा, तिथं स्नान करा. आणि स्नान करून मग नंतर दुपारची आरती होती 12 वाजता. ते 12 वाजता आरतीला गेले. तिथे त्यांनी बघितलं की कोणाच्या अंगामध्ये येत असेल, बाहेरची बाधा असेल, चरणी बाधा काही असेल, बाहेरची बाधा काही ज्या गोष्टी असतात त्या माता भगिनी असेल किंवा पुरुष कोणी असेल ते उड्या मारत होते. उड्या मारत असता, खालीवर येत असता. मग हा काय प्रकार आहे? हा प्रकार म्हणजे ब्रह्मराक्षस वृत्ती किंवा ब्रह्मराक्षस. मग ह्या ज्या गोष्टी असतात ह्या गाणगापूरमध्येच का बरं होता? अक्कलकोटमध्ये का बरं नाही होत? अक्कलकोटमध्ये सगळं छान असतं. पिठापूरमध्ये पण सगळं छान असतं. कुरवपूरला पण सगळं छान असतं. गिरनारी, कारंजलाड, नरसोबाची वाडी, तिथे ह्या गोष्टी घडत नाही. का बरं नाही घडत? विचार करायला पाहिजे आपण. हे अंगात येणं किंवा ह्या गोष्टी होणं हे फक्त ना फक्त गाणगापूरमध्येच होतं. तिथं कोणाची नाही, सरळ दत्त महाराज आणि तो व्यक्ती, त्याच्यामध्ये तिसरा व्यक्ती कोणीही नसतो. लक्षात ठेवा, कोणीही नसतो. गुरुचरित्रामध्ये एक वर्णन आहे, गुरुचरित्रामध्ये एक कथा आहे की माहूरचा एक व्यक्ती होता. त्याला त्रास होऊ लागला, पोटाला त्रास होऊ लागला. मग ते माहूरून फिरत फिरत गाणगापूरमध्ये आले. त्यांनी महाराजांचं, दत्त महाराजांचं निर्गुण निराकार रूप बघितलं आणि बघितल्यानंतर ते दोघं नवरा बायको आले. पण काही वेळानंतर नवऱ्याचा मृत्यू झाला. मग ती म्हटली की मी खूप आशेने महाराजांकडे आले. आजकाल जे कोणाला बाधा असेल किंवा काही असेल, खूप जण जातात तिथं, खूप जण असं उड्या मारता, हे करता, दत्ता दत्ता मला वाचव, दत्त महाराजांना काही जण शिव्या घालता. पण हे कसं आहे माहिती का? हे प्रेम असतं आणि त्या व्यक्तींना बाधा असते. आपण काय करतो, गाणगापूरमध्ये गेल्यानंतर जेव्हा 12 वाजता आरती असते तर आपण आरती आणि दत्त महाराजांना सोडून देतो आणि ज्या बाधित व्यक्तींनाच बघत बसतो. आपल्याला बाधित व्यक्तींना बघायचं नाहीये, आपल्याला दत्त महाराजांना अनुभवायचंय. विचार करा, तेव्हा पण दत्त महाराज होते, तेव्हा पण ब्रह्मराक्षस आले होते. ब्रह्मराक्षस आहे तो आला होता, तो सगळ्यांना त्रास द्यायचा. दत्त महाराजांच्या समोर आल्यानंतर त्यांनी असा हात लटलट कापू लागला. दत्त महाराजांनी त्यांना शासन केलं. आणि चांगल्या मनुष्याला त्रास दिल्यानंतर काय होतं हे गाणगापूरमध्ये जाऊन बघा. तुम्ही कोणाच्या घरी खात असाल, कोणाच्या घरी पित असाल, काळे कपडे वापरत असाल, तुमचं मन स्थिर नसल, तुम्ही कधी आयुष्यात एकदा पण गुरुचरित्र पारायण नाही केलं, नवनाथ पारायण नाही केलं, खास करून नजरचा प्रकार असतो, खूप नजर असता, वेळी अवेळी बाहेर जाणे, दुपारी 12 वाजता, संध्याकाळी 6 वाजता बाहेर जाणे, त्याचा त्रास होतो, फटका बसतो.
आणि याचा कुठेही निवारण होत नाही. ते एक सेवेकरी ताई आहे, त्यांचा पण मी अनुभव सांगतो. पहिले माहूरचा सांगतो. माहूरमध्ये ते गेल्यानंतर महाराजांचं तिथे गेले, गुरुक्षेत्रामध्ये वर्णन आहे. गेल्यानंतर त्यांना काहीच झालं नाही, शेवटी वारले. ती बाई रडू लागली, महाराजांना विनवणी करू लागली, महाराज तुमच्या आता सगळं आहे. महाराजांनी त्यांचा येणारा जो पूर्वजन्मामध्ये किंवा मागच्या येणारा जो जन्म आहे त्यातले आयु कमी करून त्यांना जन्म दिलं. गाणगापूर हे खूप महत्वाचं स्थान आहे. एक सेवेकरी ताई होते, त्यांचं पण असं होतं, त्यांचा लहान मुलगा होता. त्याला कधी अमावस्या पौर्णिमेला त्रास व्हायचा. तो उठायचा, दात खायचा, दुसऱ्या भाषेत बोलायचा, कोणत्याही भाषेत बोलायचा. तर त्यांनी सगळ्या तिथे उपचार केले, दवाखाना असेल, सगळं असेल, सगळीकडे उपचार केले, पण त्यांना कुठेच काही झालं नाही, कुठंच काही नाही झालं. शेवटी मग माझ्या घरी पण आले ते, दादा तुमच्या घरी एकदा त्या मुलाला घेऊन येतो. मुलगा आला, घेऊन आल्यानंतर तो सगळ्यात माझ्या घरी आल्यानंतर मी पहिले गोमित्र अंगावर टाकलं. मी दर गुरुवारी बघत असतो, तर गोमित्र अंगावर टाकल्यानंतर त्याला त्रास होऊ लागला आणि तो म्हणत होता की मला याच्यातून मुक्ती द्या. मुक्ती फक्त दत्त महाराजच देऊ शकता, लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही कुठेही फिरू नका. म्हणून त्यांना मी सरळ सांगितलं की तुम्ही कुठेही जाऊ नका, तुम्ही सरळ गाणगापूर इथे जा. गाणगापूर इथे तुम्ही 3 दिवस, 7 दिवस, 21 दिवस, तुम्हाला जेवढे दिवस राहता येईल तेवढे दिवस राहायचं. तिथे स्नान करायचं, प्रदक्षिणा मारायच्या, गुरुचरित्र पारायण करायचं, आरतीला जायचं, रात्री पालखी आरती असते तिथं पण जायचं. त्याच्याने जो त्रास आहे, त्या मुलाचा त्रास कमी झाला. दात खाणं आहे ते बंद झाले. तो रात्री उठायचा, मारामाऱ्या करायचा, कोणालाही मारायचा, शिव्या द्यायचा, त्याचं सगळं बंद झालं. तो जेवण करत नव्हता, काही करत नव्हता. ही ताकद अजून पण गाणगापूरमध्ये आहे. गाणगापूरमध्ये कुठेच नाही. मी म्हणतो ह्या जगामध्ये मला जसा अनुभव आहे, आता हे नवीन तयार झालेले याच्याबद्दल मला काहीच नाही बोलायचंय. सगळ्यात पहिले गुरुचरित्रामध्ये काय वर्णन आहे की गाणगापूर महाराजांनी काय सांगितलं की आम्ही गाणगापूरमध्ये सदैव आहेत महाराज, सदैव. तुम्ही मनामध्ये म्हणा, फक्त इच्छा तुमची पूर्ण होते. मग आपण म्हणतो मग गाणगापूरमध्येच का बरं आहे की महाराज ज्यांना कोणाला अशी बाधा आहे, काय आहे, त्यांना महाराज दिसतात, डायरेक्ट महाराज दिसतात आणि ते काय म्हणतात, दत्ता दत्ता आम्हाला सोड, आम्हाला मुक्ती दे, हे असे आरडतात. आणि आपण काय करतो, आपण दत्त महाराजांना हे करण्यापेक्षा त्या लोकांकडे बघत बसतो, त्या लोकांचे व्हिडिओ काढत बसतो, त्या लोकांचे फोटो काढत बसतो. तुम्ही कधीही गाणगापूरमध्ये गेलात तर त्या अशा लोकांचे व्हिडिओ काढायचे नाही, फोटो काढायचे नाही. ते व्हिडिओ फोटो जर तुम्ही काढले तर ते लोक तुमच्या घरी येत असतात, तुम्हाला पण बाधित होत असतात. असे खूप जण त्यांना बाधा झाली. सोपं नाही ते. आणि मी हे अंधश्रद्धा पसरवत नाहीये. कुठंच जे इलाज होत नाही, कोणत्याच देशात इलाज होत नाही, तो इलाज फक्त गाणगापूरमध्ये होतो, संगमावर. तुमची इच्छा पाहिजे. संगमावर जायचं, स्नान करायचं, दुपारची 12 वाजताची आरती करायची, मधुकरी मागायची, संध्याकाळी 8 वाजता पालखी सेवा असते ती अटेंड करायची. गाणगापूर हे परम पावन स्थान आहे. आणि भस्म लावून जर आपण भस्म लावलं तर आपल्या जे काही त्रास आहे तो भस्माचा व्हिडिओ मी उद्या करणार आहे. भस्म महात्म्य, गुरुचरित्र पारायण करताना भस्म कावर लावायचं. मग गाणगापूरमध्ये बघा, गाणगापूरमध्येच ह्या जो त्रास असेल किंवा ह्या गोष्टी ते बाहेर पडतात. अक्कलकोटमध्ये पडतं का? नाही. याचं कारण सांगतो काय. जेव्हा पिठापूर, कुरोपूर, नरसोबाची वाडी, कारंजनाड, गिरनारी, अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबाची वाडी, तर गाणगापूरमध्ये नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी तिथं वास्तव्य होतं. आणि नरसिंह स्वामी महाराज यांचं कसं असतं की हे शासन करणारे आहे. म्हणजे हे पहिले आल्यानंतर विचारतात तुमचं पूर्वपुण्य काय आहे, मागचं पूर्वपुण्य, आताचं पूर्वपुण्य. ते पहिले भक्तांना त्रास देतात. काही पाप केले असेल त्याचं पापाचं निरसन करता आणि नंतर भक्तांना मायेने जवळ घेता. नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं हेच आहे की ते चुकलं तर शासन करता, फटके मारतात. चुकलं तर एखादा भक्त चुकला तर मारणार, शासन करणार, त्रास देणार, पण मायानी पण जवळ घेणार. आणि अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराजांचं कसं आहे, ते म्हणतात की जे काही असेल ते, जे काही तुमचं पूर्वपुण्य असेल, आजचं पुण्य असेल, ते सगळं एकत्र करून तुम्ही माझ्याकडे या, भक्ती करा, नामस्मरण करा, जे काही असेल ते निघून जाईल.
पण गाणगापूरमध्ये लगेच आहे, लगेच तुम्हाला काही त्रास असेल, बाधा असलेला जो व्यक्ती तुमच्या शरीरामध्ये आलेला असेल, त्रास देत असेल, त्या व्यक्तीला दत्त महाराज लगेच शासन करतात. दत्त महाराज म्हणतात की माझ्या भक्ताला तू त्रास देऊ नको, तो भक्त माझ्याकडे आलेला आहे, त्याला त्रास देऊ नको. महाराज त्याला, मग ते जो व्यक्ती त्या अंगामध्ये आलेला असतो तो म्हणतो मला मुक्ती द्या. महाराज अशी सहजासहजी मुक्ती देत नाही. महाराज म्हणते मुक्ती देत नाही. महाराज काय म्हणता, मग मुक्ती देत नाही आणि मुक्ती दिल्यानंतर मुक्ती दिली तर तो मनुष्य मुक्त, जो बाधित असतो, ज्यांच्या अंगामध्ये गेलेला असतो, तो मुक्ती मागत असतो फक्त. आणि मुक्ती देणारे फक्त दत्त महाराज आहे, त्यांच्या व्यतिरिक्त कोण नाहीये. आपण जर पिठापूरमध्ये बघितलं, पिठापूरमध्ये पण असा प्रकार नाही दिसत, कारण की श्रीपाद श्री वल्लभ महाराज आहे ते, त्यांनी काय सांगितलं की फक्त पिठापूर असेल, कुरोपूरमध्ये जरी बघितलं आपण, तिथं पण अशा प्रकार चालत नाही. अक्कलकोटमध्ये पण असे प्रकार नाही. हे फक्त एकाच ठिकाण ठेवलं त्यांनी, कारण की तिथे नरसिंह सरस्वती स्वामी महाराज प्रत्यक्ष आज पण आहे. आणि जिथं दत्त महाराज स्वतः असताना त्यांनी दुसरीकडे नाहीच केलं. गाणगापूर व्यतिरिक्त दत्त महाराज कुठेही नाही, किंवा असे प्रकार कुठेही होत नाही. हे माझं तुम्हाला कळकळीने हात जोडून विनंती आहे, बाबा बुवाच्या नादी लागू नका. दत्त महाराज डायरेक्ट, किती ब्रह्मराक्षस असेल, किती बाधा असेल, काही असेल, तुम्ही सरळ गाडी पकडायची, त्या व्यक्तीला पण सांगायचं नाही आपण गाणगापूरला चाललो, सरळ गाणगापूरला जायचं. आणि नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं तत्व असं आहे की ते पहिले पूर्व पुण्य बघता, चालू पुण्य बघता, शासन करता, आणि त्यातून तुम्हाला मार्ग बाहेर आहे तर बाहेर मार्ग दिसतो. असे खूप जण आहे, चांगल्या चांगल्या घरातले, ते महिनोन महिने गाणगापूरमध्ये राहतात, अक्षरशः भिकाऱ्यासारखं राहतात. का बरं? की त्यांचे कर्म आहे, त्यांचे कर्म असतात, काही त्रास असतो, काही भोग असतात, ते भोगाच लागत असतात. भोग भोगल्याशिवाय सुटत नाही. तुम्ही म्हणणार आम्ही खूप दत्त महाराजांचं करतो, स्वामी महाराजांचं करतो, तरी पण आमच्या नशिबी का? तुमच्या नशिबी का? त्याचं उत्तर असं आहे की तुमचं कर्म तुम्हाला भोगायचंय. आणि कुठेही इकडे तिकडे न फिरता तुम्ही जर डायरेक्ट गाणगापूरमध्ये गेले, गाणगापूरमध्ये जर तिथं पारायण केलं, संगमावर स्नान केलं, तर जे काही कर्म असेल, जे काही त्रास असेल, तो त्रास पूर्णपणे कमी होतो कमी. मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितले, कमी होतो. गाणगापूरचा पण एक अनुभव आहे. एक ताई होती, तिला असंच बाहेरचं काही अंगात होतं, ती अंगात असताना ती अशी उड्या मारायची. पण ते ताईला म्हटलं तुम्ही एकदा गाणगापूरला घेऊन जा. गाणगापूरला घेऊन गेले, तिथं ती अशी उड्या मारू लागली. उड्या, मला वाटलं बाहेर जाईल, मी तिथं उभा होतो, मला वाटलं माझ्या अंगावर येईल ती. मी तिथं दरवाजाजवळ उभा होतो आणि मला वाटलं ती माझ्या अंगावर येईल, पण अशी कोणती माझ्या जवळ आली ती, आणि जवळ येऊन डबल वापस गेली. मग नंतर मला समजलं की तिला कोणतरी असं ओढलं होतं. अहो, तिथं प्रत्यक्ष दत्त महाराज आहे. दत्त महाराज प्रत्यक्ष मूर्ती तिथं, किंवा दत्त महाराज प्रत्यक्ष आहे. म्हणून हे जे बाधा बिदा असणारे लोक आहे ना, तर ते सामान्य लोकांच्या अंगामध्ये जातात आणि त्या लोकांना त्रास देतात. त्या लोकांच्या मार्फत ते दत्त महाराजांना म्हणतात, दत्ता दत्ता आम्हाला मुक्ती द्या. दत्ता दत्ता आडत असता, वरडत असता, रडत असता, उड्या मारत असता. म्हणजे त्या दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरामध्ये जाऊन ते त्रास देत असतात. आणि दत्त महाराजांना काय वाटतं की ह्या भक्तांना किंवा ह्या भक्तांना त्रास होतोय, ते दत्त महाराजांना सहन नाही होत. मग त्यांनी काही सेवा केल्यानंतर त्यांना मुक्ती भेटत असते. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून कधी लक्षात ठेवा, गाणगापूर व्यतिरिक्त दुसरं कोणतेही स्थळ नाही. तुम्हाला जरी काही मानसिक ताण तणाव, छातीत दडदड होणं, मन घाबरणं, मनात विचार, वाईट विचार, आत्महत्येचे विचार येत असेल, तर तुम्ही गाणगापूरला जाऊन गुरुचरित्र पारायण करायला पाहिजे. हे सरळ आणि साधं सोपं आहे. मला सोपं उत्तर आहे. मनातले विचार, निगेटिव्ह विचार, सगळ्या गोष्टी आहेत त्या निघून जातील. तुम्हाला गाणगापूरमध्ये जर गेल्यानंतर तुमचे सगळे वाईट विचार निघून जातील, मानसिक ताणतणाव सगळा निघून जाईल. म्हणून आयुष्यात एकदा तरी गाणगापूर इथे संगमावर गुरुचरित्र पारायण करायचं. संगम, तिथे प्रत्यक्ष दत्त महाराज येत असतात. म्हणून कळकळीची विनंती माझी की गाणगापूरमध्ये जा, संगमावर गुरुचरित्र पारायण करा, ती एनर्जी घ्या, मनामध्ये स्थिर राहा, आणि काही बाधा बिधा किंवा कोणाला मानसिक ताणतणाव काय असेल सगळं मुक्त होऊन जातं. माणूस रिलॅक्स होऊन जातं, मन हलकं होऊन जातं. एवढी ताकद आहे गाणगापूरमध्ये. म्हणून
गाणगापूरमध्ये जे काही बाधा बिधा असेल ते गाणगापूरमध्येच मुक्त होता महाराजांनी सांगितले, तेव्हा पण मुक्त व्हायच्या, अजून पण आजन्म मुक्त होणार आहे, लक्षात ठेवा. अक्कलकोटमध्ये पण नाही, अक्कलकोट नाही, अक्कलकोट नाही, पिठापूर नाही, कुरवपूर नाही, नरसोबाची वाडी पण नाही आणि कारंजा लाड गिरणारी कुठंच नाही. एकच ठिकाण फक्त गाणगापूर. म्हणून आयुष्यात प्रत्येक सर्वांनी जावं, गाणगापूरमध्ये गेल्यानंतर दत्त महाराजांना मन भरून बघावं, त्यांना आलिंगन द्यावं. हे ज्यांना बाधा बिधा येतात त्यांचे कोणाचे फोटो व्हिडिओ काढू नका. दत्त महाराजांना बघा, डोळे भरून बघा, पालखी जाताना डोळे भरून बघा महाराजांना आणि मन स्थिर करा. झालेली सेवा मी महाराजांनी, आणि ज्यांना गाणगापूरला गेल्यानंतर बाधा गेली असेल त्यांनी अवश्य कमेंट करून मला अवश्य सांगावं. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.